नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत भक्ती, श्रद्धा आणि देवी शक्तीची एक अद्भुत कथा. ही आहे कथा भगवान नरसिंह आणि त्यांच्या परमभक्त प्रल्हादाची, जिथे अहंकाराचा अंत होतो आणि भक्तीचा विजय होतो. खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर एक अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी राक्षस राजा होता. हिरण्यकशिपू त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून एक अद्भुत वरदान मिळवले होते. त्याने अशी मागणी केली होती की त्याचा मृत्यू कोणत्याही मनुष्याने किंवा प्राण्यांच्या हातून होऊ नये, दिवसात किंवा रात्री होऊ नये, घरात किंवा बाहेर होऊ नये, शस्त्राने होऊ नये. या वरदानामुळे तो जवळजवळ अमर झाला. हिरण्यकशिपू इतका गर्विष्ठ झाला की त्याने स्वतःलाच देव मानायला सुरुवात केली. त्याने आपल्या राज्यात आदेश दिला, कुणीही विष्णूची पूजा करणार नाही, फक्त माझीच पूजा करणार. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा जन्मापासूनच विष्णूचा परमभक्त होता. तो सतत नारायण नारायण असं जप करत असे. प्रल्हाद मोठा होत गेला, पण त्याची श्रद्धा अजिबात कमी झाली नाही. तो गुरुकुलात गेला, पण तिथेही त्याने आपल्या मित्रांना विष्णूची भक्ती शिकवायला सुरुवात केली. जेव्हा हिरण्यकशिपूला हे कळलं, तेव्हा तो संतापाने पेटून उठला. तो प्रल्हादाला म्हणाला, तू माझा मुलगा असूनही माझी पूजा का करत नाहीस? तू कोणाची पूजा करतोस? प्रल्हाद शांतपणे म्हणाला, पिताश्री, मी सर्वत्र असणाऱ्या विष्णूची पूजा करतो. हे ऐकून हिरण्यकशिपू आणखी रागावला. हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याला उंच कड्यावरून खाली फेकलं, विष दिलं, हत्तीच्या पायाखाली ढकललं, सापांच्या विळख्यात टाकलं, पण प्रत्येक वेळी एक अदृश्य शक्ती त्याचं रक्षण करत होती. प्रल्हाद मात्र अजिबात घाबरत नव्हता. त्याची श्रद्धा अढळ होती. हिरण्यकशिपूची बहीण होती होलिका. तिला अग्नीत न जळण्याचं वरदान होतं. तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीत बसवण्यास प्रयत्न केला, पण चमत्कार झाला. होलिका जळून राख झाली आणि प्रल्हाद सुरक्षित राहिला. कारण भक्तीची शक्ती कोणत्याही वरदानापेक्षा मोठी असते. एक दिवस हिरण्यकशिपूने संतापाने विचारलं, तुझा विष्णू कुठे आहे? मला दाखव. प्रल्हाद म्हणाला, पिताश्री, तो सर्वत्र आहे, या खांबातही आहे. हे ऐकून हिरण्यकशिपूने रागाने खांबावर प्रहार केला आणि त्याच क्षणी त्या खांबातून एक भयंकर आवाज झाला आणि प्रगट झाला एक अद्भुत अवतार. ना पूर्ण माणूस, ना पूर्ण सिंह, तो होता भगवान नरसिंह. नरसिंहाने हिरण्यकशिपूला उचललं आणि संध्याकाळच्या वेळी ना दिवस ना रात्र, दाराच्या उंबरठ्यावर ना आत ना बाहेर, आपल्या मांडीवर ठेवून ना जमीन ना आकाश, आपल्या नखांनी शस्त्र नाही, त्याचा वध केला. नरसिंहाचा राग खूप भयंकर होता. देवताही घाबरल्या. पण लहानसा प्रल्हाद पुढे गेला. त्याने नम्रपणे प्रार्थना केली, प्रभू शांत व्हा. पण लहानसा प्रल्हाद पुढे गेला. त्याने नम्रपणे प्रार्थना केली, प्रभू शांत व्हा. आणि त्या निरागस भक्तीने नरसिंह शांत झाले. ही कथा आपल्याला काय शिकवते? अहंकाराचा अंत निश्चित असतो. भक्ती आणि श्रद्धा शक्तिशाली आहेत. देव नेहमी आपल्या भक्ताचे रक्षण करतो. नरसिंह जयंती हा भगवान विष्णू यांच्या नरसिंह अवताराचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भक्त भगवान नरसिंहाची पूजा करून संरक्षण, धैर्य आणि संकटापासून मुक्तीची प्रार्थना करतात. नरसिंह देवाची काही प्रसिद्ध नावे. नरसिंह, अधर मानव व अर्ध सिंह रूप. उग्र नरसिंह, अत्यंत क्रोधी आणि शक्तिशाली रूप. लक्ष्मी नरसिंह, माता लक्ष्मी समवेत शांत रूप. योगानंद नरसिंह, योगमुद्रेत असलेले रूप. भक्त वत्सल नरसिंह, भक्तांवर प्रेम करणारे. प्रल्हाद वरद नरसिंह, भक्त प्रल्हादला वर देणारे. प्रल्हाद वरद नरसिंह, भक्त प्रल्हादाला वर देणारे. ज्वाला नरसिंह, अग्नी समान तेजस्वी रूप. करुणानिधी नरसिंह, दयाळू आणि कृपाळू. धर्माचा विजय. या दिवशी भगवान नरसिंहांनी हिरण्यकशिपू यांचा वध करून धर्माचे रक्षण केले. भक्ताचे संरक्षण. प्रल्हाद यांचे रक्षण करून भक्तीची शक्ती दाखवली. वाईटावर चांगल्याचा विजय, अधर्म आणि अहंकाराचा नाश होतो, असा संदेश या दिवसामागून मिळतो. भीतीपासून मुक्ती. नरसिंहाची उपासना केल्याने भय, संकटे आणि नकारात्मक शक्ती दूर होतात, असे मानले जाते.